बघा बॉल कुठल्याही सिच्युएशनला जर हरवला किंवा फुटला तर नवीन बॉल दिला जाईल. आणि लक्षात घ्या खेळाडू कक्षामध्ये फक्त 11 खेळाडू तुमचे त्या खेळाडू कक्षामध्ये बसतील याची नोंद घ्या. या स्पर्धेचे नियम आहेत त्या नियमाचं पालन करणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. त्यामुळेच प्रत्येक टीमला ही सूचना देखील असेल. आमचे आणखीन एक समालोचक राकेश तांडेल सर देखील आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. आलेल्या प्रत्येकाचं सहर्ष स्वागत केलं जाते. चला मॅचला होती सुरुवात आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया मॅन फ्रॉम पळसपे. दीपक पाटील सर असतील मायक्रोफोनवर. येस ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून पीटीसीच्या माध्यमातून या स्पर्धेचं कव्हर केलं जातंय. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण हे दोन्ही बॅटरला कव्हर केलं जातंय. तब्बल या स्पर्धेमध्ये 4 कॅमेरे आणि ड्रोन कॅमेरा पकडून 5 कॅमेरासह ही स्पर्धेचा टेलिकास्ट केलं जात आहे. वनमंत्री चषक 2025 हा भव्य दिव्य सोहळा डे नाईट फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा पोचली घेते. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊया दीपक पाटील सरांकडे. O2 कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. चेक. हॅलो हॅलो चेक. अंपायर लक्षात घ्या हा सुरुवात असेल हा एंड मध्ये इथून सुरुवात असेल त्यानंतर आपण एंड चेंज केला जाईल. लक्षात घ्या प्रत्येक ओव्हर मागे आणि कुठलाही सामना सुरू केला जाईल तर याच एंडने सुरू केला जाईल. लक्षात घ्या 20 मिनिटाचा अवधी आहे तुमच्याकडे. अंपायर आणि स्कोररच्या माध्यमातून टाइम सेट केला गेला ऑलरेडी आणि पहिला बॉल रिलीज केला जाईल तेव्हा मात्र टाइम सेट केला जाईल याची नोंद घ्या. धन्यवाद. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. नेहरू 11 मित्रमंडळ, कट्टा बॉईज मित्रमंडळ, साईदा मित्रमंडळ आणि शाळा बॉईज पुरस्कृत वनमंत्री चषक 2025 पहिल्यांदाच नाईट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. अंपायरचा ग्रीन सिग्नल आणि मॅचला होते सुरुवात. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया आपण या स्पर्धेचा. पहिला बॉल कटकण्याचा प्रयत्न आणि इकडे मात्र पहिल्याच बॉलवर मात्र मोठी विकेट प्राप्त झाली आणि जल्लोष पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला तो कराबे संघाचा. स्वराज मात्रे गोटिवलीचा पहिल्याच बॉलवर बाद होत असताना खातही उघडू दिलं नाहीये. 0 धावसंख्येवर तो परततोय तंबूच्या आश्रयाला. हरदेव तांडलला पहिल्याच बॉलवर सफलता मिळाली. केंद्रीय मंत्रीमध्ये कालच त्याची तुफानी बॅटिंग आपण सगळ्यांनीच पाहिली होती आणि स्वराज मात्रे म्हटला तर गोठिवलीची ओळख आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा खेळाडू सुद्धा गोठिवलीचा आणि पहिल्याच बॉलवर त्याचं असं परतणं हे संघाला परवडणारं असणार का. आता स्वराज बिना लढावं लागेल या टीमला. हर्षन पाटील येतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना नॉन स्ट्राईक एंडला तुषार मोहंती आहे. हरदेव तांडेल ही ड्रीम विकेट आहे या मॅचची आपण पाहिली तर स्वप्नवत कामगिरी करत असताना पहिलाच बॉलवर मोठा मी तर म्हणेन फलंदाज बाद केलाय. मोठा अडथळा दूर केलाय तो हरदेव तांडेलला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. राईट अप ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल हरदेव तांडेलचा. थोडासा फाईन खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये आणि त्याचमुळे हर्षनला टाइम करता आलेला नाहीये. डॉट बॉल निर्धाव चेंडू. सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे. पहिलाच पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरुवात चांगली झाली ती हरदेव तांडेलकडून. पहिले दोनही बॉल निर्धाव आलेत आणि खास करून सर्कल रिस्ट्रिक्शन क्षेत्ररक्षणाची मर्यादा असणाऱ्या षटकामध्ये सुरुवातीपासून फलंदाज आक्रमक होत असतात परंतु सुरुवात गोलंदाजाकडून चांगली आहे. इकडे टॉप एज लागले. बॉल हवेत आहे आणि सरळ चाललाय लॉंग स्टॉप.
साइड स्क्रीनच्या दिशेनं चेंडू सीमारेषा पार. 4 धाबांकरता पहिला धाबा येत असताना गोटिवली टीमच्या धावसंख्येचा श्री गणेशा हर्षन पाटीलच्या बॅटमधून आलेल्या या नशिबाच्या चौकारामुळे. शॉट फाईन लेग होता, शॉट थर्ड मॅन होता, परंतु त्यांच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झाला. खरं तर संधीच नव्हती आणि या चौकार मात्र प्राप्त झालाय. सुरुवात तर झाली, अखेरीस धावसंख्येची कोंडी फोडण्यामध्ये यश प्राप्त झाले. हरदेवचा हा बॉल थोडासा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता त्या ठिकाणी, परंतु वेळी साबरला. इकडे मात्र कोणतीही धाव नाही आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत इनफिल्डमध्ये. 9 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. फक्त 2च फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. एक लॉंग ऑनला तैनात केला, दुसरा डीप मिड विकेटला. बाकी सगळे आतमध्ये आहेत वर्तुळामध्ये. 4 धाबा धावफलकावर आहेत. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये मात्र सध्याच्या घडीला हरदेव तांडेल या गोलंदाजांना बांधून ठेवलंय ते गोठिवली संघाच्या फलंदाजांना. ऑन साइडला स्विंग केलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1-2 थर्ड अटेम्प्ट मध्ये कॅच कंप्लीट आहे. फलंदाज बाद होईल. गोठिवली संघ आणखीन एका महत्वाच्या फलंदाजाला गमावतोय. हर्षन पाटील सुद्धा खेळपट्टीवर जास्त तग धरू शकलेला नाहीये. 4 धाबा काढून तोही तंबूच्या आश्रयाला. दुसरा धक्का टीम गोठिवलीला. हा दबाव होता पहिला 4 बॉलवर निर्माण केला हरदेव तांडेलचा आणि त्याचमुळे एखाद्या मोठ्या स्ट्रोकसाठी हर्षन गेला खरा, परंतु बरोबर अगोदरच आम्ही उल्लेख केला होता 2 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. एक लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट आणि बरोबर त्याच्यापैकी एकाकडे दीपेशनं खूप चांगला झेल त्या ठिकाणी कॅरी केला. खरं तर 1-2 थर्ड अटेम्प्टमध्ये तो झेल पूर्ण करण्यात आला. 4 या धावसंख्येवर दुसरा धक्का लागलाय तो गोठिवली 11 गोठिवली टीमला. नवीन फलंदाज खेळपट्टीवर येत असताना वेदांत. सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर गोठिवली संघ जेव्हा मैदानामध्ये खेळत असतो, अनेक स्पर्धा खेळतो खरं तर, आणि त्या स्पर्धांमध्ये मग स्वराज असेल किंवा हर्षन असेल त्यांचं कॉन्ट्रीब्युशन फार मोठं. हलक्या हाताने यावेळेस मात्र फक्त कबसला लोटला हा चेंडू. कोणतीही धाव नाहीये. इकडे मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये संपूर्णपणे वरचष्मा पाहायला मिळालाय तो गोलंदाज हरदेव तांडेलचा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावर 2 गडी बाद 4 धाबा. अडखळत सुरुवात झाली, संथ सुरुवात आपल्याला म्हणता येईल. 2 महत्वाचे फलंदाज सध्याच्या घडीला गमावलेत आणि त्याचमुळे प्रेशर मात्र बिल्टअप केला या मॅचमध्ये गोठिवली टीमवर तो करावे संघानं. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज सुरू आहे. हे संपूर्ण आमचं व्यासपीठ, मंचावर उपस्थित असलेले सगळेच निमंत्रित व्यक्तिमत्व, सन्माननीय संजीवजी नाईक साहेब, नवी मुंबई म्हटलं शहर तर या शहराचे शिल्पकार, आणि त्यांना आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर. तर जाऊया दुसऱ्या षटकाकडे. पहिलं पॉवर प्लेचं षटक फारसं चांगलं राहिलेलं नाहीये. इकडे दुसऱ्या ओव्हरमध्ये कशा पद्धतीने कमबॅक केलं जाणार गोठिवली टीमकडून पाहूया. दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर शिबू येतोय. राऊंड स्टंप्सना फुल टॉस बॉल होता, स्क्वेअर लेगला धाडलाय. पाठीमागे कोणीही नाहीये. बॉल सीमारेषा पार. तुषार मोहंतीला जशी स्ट्राईक मिळाली, पहिला चेंडू फेस करत असताना येतोय त्याच्या बॅटमधून हा चौकार. चौकाराच्या सहाय्याने टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 8 या आकड्यावर. 8 ऑन अ बोर्ड. 8 धाबा दोनही चौकाराच्या मदतीनं आल्यात. आत्तापर्यंत कोणतीही सिंगल, डबल, ट्रिपल्स आलेली नाहीये, षटकार आलेला नाहीये. 2च चौकार गोठिवलीसाठी आलेत. पहिल्यांदा आपण पाहिलं होतं हर्षनच्या बॅटमधून आणि नुकताच तुषार मोहंतीच्या बॅटमधून आलेला हा चौकार. 8 धाबा. शिबूचा पहिलाच बॉल थोडासा फुल टॉस पडला होता सुरुवात करत असताना गोलंदाजीला आपल्या. दुसरं षटक. पहिला चेंडू राऊंड स्टंप्सनं, परंतु यावेळेस कदाचित ओव्हर द विकेटनं मात्र गोलंदाजीसाठी तो सज्ज होतोय. तुषार मोहंती सुद्धा एक मोठं नाव आहे गोठिवली टेनिस क्रिकेटमधील. लोवा फुल टॉस बॉल. इकडे मात्र बीट केलाय कबा पॉइंटला. बॉल डीप कबा पॉइंट बॉडी लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमा पार सर्कल तोडतोय सध्याच्या घडीला. तुषार मोहंतीच्या बॅटमधून येतोय हा दुसरा चौकार.
फुलं लेन करून मी तर म्हणेन थोडंसं काम सोपं करतोय तो फलंदाजासाठी. शिबू दोनही बॉल आपण पाहिले तर फुल टॉस आलेत आणि तेच कुठेतरी हार्देव तांडेलला या मॅचवर कुठेतरी दबाव निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला होता तो दबाव काही अंशी का होईना रिलीज झालाय. तो दबाव मात्र हटवण्यात यश प्राप्त झालंय ते फलंदाज तुषार मोहंतीला. आता प्रेशर शिबूवर असेल ओव्हर द स्टम्प्सनं. पुढे सरसावत डाऊन दी ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड साइड स्क्रीनच्या दिशेने चेंडू जाईल सीमा रेषा पार. या स्पर्धेमधला पहिला षटकार तुषार मोहंतीच्या बॅटमधून. सुपर बॅटिंग. संपूर्णपणे दबाव आता मात्र हटवण्यामध्ये यश प्राप्त केलंय तुषार मोहंतीनं. 2 चौकार आणि तदनंतर मात्र आलेला हा षटकार. पहिल्या 3 बॉलमध्ये मात्र 14 धाबा खर्च कराव्या लागल्यात त्या गोलंदाज शिबूला. त्यामुळे हार्देव तांडेल त्यानं फक्त 4 धाबा दिल्या होत्या. 2 प्रमुख फलंदाजांना बाद केलं होतं परंतु सध्याच्या घडीला मात्र डाव सावरलाय. संकटामधून बाहेर निघतोय. संघर्ष जरूर पाहायला मिळाला होता सुरुवातीच्या काही चेंडूंमध्ये परंतु त्याच्यामधून बाहेर येत असताना गोठिवली संघ 18 धाबा धावफलकावर आहेत. 18 ऑन बोर्ड. 9 चेंडू आतापर्यंत संपलेत. सेकंड पॉवर प्ले सुरू आहे. 8 फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतील. लोवा फुल टॉस बॉल. इकडे मात्र गॅप शोधले. गलीत मधल्या फिल्डरला बीट करत बॉल चालला डीप थर्ड मॅन बॉडी लाईनच्या दिशेनं. सलग 4था फटका मोठा येतोय. तुषार मोहंती ऑन फायर नाव. आणखीन एक चौकार. टोटल मूव्स टू 22 नाव. 22 धावा. आता सध्याच्या घडीला आपण पाहिले तर शिबूवर हल्ला चढवलाय. आक्रमण पाहायला मिळाले ते फलंदाज तुषार मोहंतीचं. क्लास बॅटिंग. त्यामुळे स्वराज जरूर शून्यावर बाद झाला होता परंतु तुषार मोहंती डाव सावरतोय हे सुद्धा फार महत्वाचं आहे गोठिवली टीमसाठी. 22 वर 2. शिबू संपूर्णपणे दबावाखाली. ज्या ठिकाणी चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय तिकडून चौकार येतात. सर्कल तोडलंय खरं तर तुषार मोहंतीनं. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करताना सध्याच्या घडीला हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. डाऊन दी ग्राउंड. यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राइव्ह फटका परंतु स्ट्रेट टू द लॉंग ऑफ. विकेट डाऊन. चांगल्या धावा आल्या होत्या. इकडे मात्र थोडी घाई मित्रपणे नडली तुषार मोहंतीला. खेळपट्टीवर उभं राहणं फार गरजेचं होतं कारण अगोदरच स्वराज हर्षन बाद झाल्यानंतर एक चांगला खेळाडू एक सिनियर खेळाडू या टीमचा म्हणून तुषार मोहंतीनं डाव सावरला खरा परंतु लॉंग इनिंग करण्यामध्ये मात्र तो असमर्थ ठरलाय. 3rd विकेट डाऊन. 3रा धक्का गोठिवलीला 22 या धावसंख्येवर. पेशन्स सुद्धा फार महत्वाचे असतात क्रिकेटमध्ये. संयम सुद्धा फार महत्वाचा आहे आणि आजकाल नवोदित खेळाडू म्हटले अनेक खेळाडू खरं तर या शॉर्ट टेनिस क्रिकेट फॉर्मॅटमध्ये संयम तुम्हाला अभावानंच पाहायला मिळतो. कुठेतरी त्या लॉंग इनिंगचा विचार करायला होता. संघाचा विचार करायला होता कारण स्वराज नव्हता. हर्षन बाद झाला होता. त्यामुळं मोठी इनिंग साकारली जाऊ गेली असती खरं तर तुषार जर शेवटपर्यंत राहिला असता तर. परंतु आणखीन एक मोठा फटका मारण्याचा मोह त्याला आवरता आलेला नाहीये आणि त्याचमुळे तो बाद झालाय. वेदांच्या साथीला आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना मयुरेश पाटील. 3 फलंदाज गमावलेत. सुरुवातीचे 3ही चांगले फलंदाज खरं तर आतापर्यंत बाद झालेत. दुसरं षटक सुरू आहे. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. शिबू पहिल्या 4 बॉलमध्ये 4 मोठे फटके खाल्ल्यानंतर कमबॅक केलंय ते गोलंदाज शिबूनं. मयुरेश आलाय. पॉवर प्ले मधील हा असेल शेवटचा बॉल आणि शिबू सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेटनं. लेफ्ट हँडेड बॅटर मयुरेशसाठी हा बॉल. यावेळेचा हा चेंडू आउटसाइड ऑप्शन निघून गेला असणार विकेट किपरच्या दिशेमध्ये. थोडासा जागेवरूनच बनवण्याचा प्रयत्न केला होता. फुटवर्कचा अभाव थोडासा जाणवला. हा डॉट बॉल येत असताना 2 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर गोठिवली संघाची धावसंख्या 22 वर 3. शेवटचे 2 चेंडू चांगले कव्हरअप केले ते शिबूनं. चेक. त्या दरम्यान आपण सन्मानाकडे वळूया. आपण या स्पर्धेचे प्रमुख अतिथी त्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला. आदरणीय सन्माननीय माजी खासदार संजीवजी गणेशजी नाईक साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांचा शुभ सन्मान या मंचावर केला जातोय. मी अक्षय पाटील यांना विनंती करतोय या नेरुळ नगरीचे युवा समाजसेवक आणि या स्पर्धेचे
यशस्वी आयोजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय। आदरणीय माजी खासदार डॉक्टर संजीवजी गणेशजी नाईक साहेब यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जातोय। या नवी मुंबईचे शिल्पकार आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या सन्मानार्थ या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहू शकाल हा शाही थाट, हा शाही सन्मान या नेरूळ नगरीच्या वतीने आणि आयोजकांच्या वतीने केला जातोय। सन्माननीय माजी खासदार संजीवजी गणेशजी नाईक साहेब यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं केला जाईल। किस्मतदादा भगत देखील जॉईंट होतील या सन्मानामध्ये। अक्षयदादा पाटील, किस्मतदादा भगत, त्याचबरोबर स्वप्नील पाटील असेल, संदेशजी ठाकूर असेल, या सगळ्यांच्याच प्रयत्नाला मात्र यश येताना दिसतोय। पहिलाच रजनी, पहिलाच दिवस इथे रंगताना दिसतोय आणि हा सन्मान केला जातोय मान्यवरांचा आणि त्यांचा देखील शुभ सन्मान या मंचावर केला जातोय। हा शाही सन्मान केला जातोय। पुढचा सन्मान देखील आपण मुख्य व्यासपीठावर केला जातोय। आदरणीय सन्माननीय महामंत्री माजी नगरसेवक सूरजदादा पाटील यांचा सन्मान देखील मंचावर केला जातोय। मी किस्मतदादा भगत यांना विनंती करतो की आपला शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा आणि हा सन्मान चिन्ह, ही स्पर्धा सदैव आपल्या स्मरणात राहावी यासाठी एक गौरव चिन्ह, सन्मान चिन्ह देऊन त्यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय। आदित्य मान्यवरांचं आगमन या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय माजी खासदार संजीवजी गणेशजी नाईक साहेब यांची उपस्थिती पाहायला मिळते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा क्रिकेटचा सोहळा रंगताना दिसतोय आणि हा सन्मान या मंचावर केला जातोय। चला हा सन्मान देखील पाहू शकाल। हे सन्मान चिन्ह देऊन त्यांचा देखील गौरव केला जातोय। सूरजदादा पाटील यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय। महामंत्री आणि माजी नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे। नवी मुंबई महानगरपालिकेतील फिटेस्ट नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे। आदरणीय सूरज बाळाराम पाटील साहेब सन्माननीय माजी नगरसेवक, त्यांचा शुभ सन्मान या मंचावर केला जातोय। मॅच सुरू ठेवा। आदरणीय धनाजी ठाकूर साहेब यांचा देखील सन्मान केला जातोय। संदेशजी ठाकूर साहेब उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान या मंचावर केला जातोय। संदेश ठाकूर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय। मी संदेश दादा ठाकूर यांना विनंती करतो की आपला शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा। धनाजी ठाकूर साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातोय। स्वप्नील पाटील यांचा देखील आदरणीय गणेशदादा भगत साहेबांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय। संजय ठाकूर साहेबांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय। सगळेच मान्यवर उपस्थित आहेत, या सगळ्यांचा सन्मान केला जातोय या स्पर्धेच्या निमित्तानं। आपण पाहू शकाल सगळेच मान्यवर आहेत, त्यांचा शुभ सन्मान या मंचावर केला जातोय। चला आपण सगळ्यांचाच सरसकट सन्मान करणार आहोत कारण की वेळ फार कमी आहे, त्यामुळेच सगळ्यांचा गणेशदादा भगत यांचा सन्मान या मंचावर केला जातोय। संजय ठाकूर साहेबांचा सन्मान देखील या मंचावर केला जातोय। अरविंद ठाकूर यांच्या शुभ हस्ते देखील हा सन्मान केला जातोय। गणेशदादा भगत साहेबांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय आणि तो करण्यासाठी अरविंद ठाकूर यांना विनंती करतो की आपला शुभ हस्ते हा सन्मान करावा। या सगळ्याच मान्यवरांचा सन्मान या मंचावर केला जातोय। आलेल्या प्रत्येकाचं सहर्ष स्वागत आहे। राजू भोपी साहेबांचा देखील सन्मान, निखिल ठाकूर यांच्या शुभ हस्ते
आपण हिराजी बोपी साहेबांचा सन्मान आपण करणार आहोत. विकास ठाकूर साहेबांचा देखील सन्मान केला जातोय. स्वप्नील पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. अशोक गांडाळ साहेब उपस्थित आहेत. गोरखनाथ गांडाळ साहेब उपस्थित आहेत. अशोक गांडाळ साहेब असतील, गोरखनाथ गांडाळ साहेब असतील, यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. या स्पर्धेच्या निमित्तानं देवनाथ मडवी यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातो. वैभव म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. निलेश ठाकूर यांच्या शुभ हस्ते सचिन लवटे साहेबांचा सन्मान देखील मंचावर केला जातोय. मी रुपालीताई यांना विनंती करतोय की विमलताई गांडाळ मॅडमचा देखील आपण सन्मान करावा. हा सन्मान केला जातोय. इथे दे, इथे दे, इथे दे, इथे दे, ताईंकडे दे, ताईंकडे दे, हे ताईंकडे दे, ताईंकडे हे. विमलताई गांडाळ मॅडम यांचा सन्मान या मंचावर केला जातोय. सन्माननीय माजी नगरसेविका रुपालीताई किस्मत भगत यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. नवी मुंबई प्रीमियर लीग कमिशनर दीपक बाळाराम पाटील साहेबांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. किस्मत भगत साहेबांना विनंती करतो की आपला शुभ हस्ते हा सन्मान या मंचावर केला जातोय. चला, सन्मान केला जाईल. प्रत्येक मान्यवरांचा सन्मान केला जातोय. आलेल्या सर्वांचं सहर्ष स्वागत केलं जातोय. मिलिंद पाटील साहेबांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. नवी मुंबई प्रीमियर लीग कमिशनर दीपक बाळाराम पाटील यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. हरिशन भूपी साहेब यांचा देखील सन्मान केला जाईल. तुषार यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. दीपक दादा पाटील यांचा सन्मान देखील मंचावर केला जातो. हे सगळेच मान्यवर उपस्थित आहेत. आणि इनिंग ब्रेक मध्ये आपण साहेबांचं देखील मनोगत ऐकणार आहोत, कारण की या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. दीपक खराडमळ साहेबांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. हा सन्मान देखील या स्पर्धेच्या निमित्तानं केला जातोय. आलेल्या प्रत्येकाचं सहर्ष स्वागत आहे. महेश पाटील साहेबांचा सन्मान या मंचावर केला. अरविंद ठाकूर यांना विनंती करतो की आपला शुभ हस्ते हा सन्मान करावा. आदरणीय अशोक गांडाळ साहेब असेल, गोरखनाथ गांडाळ साहेब असतील, या सगळ्यांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं. चला, मॅचच्या दिशेने आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा दीपक पाटील सर. थँक्यू सो मच विघ्नेश सर. सर्वच पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत आहे वनमंत्री चषक 2025 मध्ये. या स्पर्धेची पहिलीच रात्र आपण एन्जॉय करतोय. पहिलाच सामना सुरू आहे उद्घाटनीय. चांगला ड्राईव्ह यार्ड्स मात्र एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. 4 धावां करता रुणालच्या बॅट मधून येतोय हा चौकार. शेखर भूपी साहेबांचा देखील सन्मान या मंचावर केला जाते. की मी किस्मत भगत साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते शेखर भूपी साहेबांचा सन्मान आपण करावा. चला, पुढची दोन्ही टीम टॉस साठी रेडी राहायचं आहे. दोन्ही टीमला विनंती असेल की टॉस साठी आपण लगेचच आमच्या कॉम बॉक्स मध्ये यायचे. शेखर भूपी साहेबांचा देखील सन्मान या मंचावर केला जाईल. मी किस्मत दादा भगत यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा. सगळ्यांचा सन्मान केला जाईल. आणि जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा. O2 कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 22 जबा होत्या. 3 फलंदाज बाद झाले होते, परंतु
तिसऱ्या ओव्हरमध्ये हार्दिवच्या तब्बल 15 धावा त्याला खर्च कराव्या लागल्या आणि अचानकपणे आता मात्र पाहिलं तर गाडी रुळावर आले गोटिवली संघाची. चांगली भागीदारी मात्र फलंदाजांमध्ये होत असताना रुणाल आणि मयुरेश यावेळेस मात्र लॉफ्ट केले, ट्रायू केला. यावेळेस मात्र कबा पॉईंटला पाठीमागे क्षेत्ररक्षक नाही आहेत, परंतु एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगानं त्या ठिकाणी पोहोचला. तोपर्यंत मात्र पर्याप्त वेळ होता रन्स 2 कंप्लीट करण्याचा. दुहेरी धाबांचं योगदान मात्र मिळतंय. 0वर बाद झालेला स्वराज मात्रे आणि त्यानंतर थोडासा डाव सावरलाय तो गोटिवली संघानं. चला शेवटचे 2 सन्मान असतील. देवनाथ मडवी सर आणि ठाकूर साहेबांचा सन्मान देखील मंचावर केला जाईल. मी विनंती करतोय पुन्हा एकदा अक्षय पाटील यांना की आपण देवनाथ मडवी साहेबांचा सन्मान करावा आणि ठाकूर साहेबांचा देखील सन्मान या मंचावर केला जाईल. अंकुश ठाकूर साहेबांचा सन्मान केला जाईल. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. 45 धाबा. 4थं षटक सुरू आहे. रोनक तांडील, रोनकचा हा लोवा फुल टॉस बॉल समोर उचलला होता, परंतु लॉंग ऑनला विपुलनं झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. 5वा धक्का लागलाय तो गोठिवली टीमला. मयुरेश यावेळेस मात्र बाद होतोय. 45 या धावसंख्येवर निम्मा संघ गारद झालाय सध्याच्या घडीला गोठिवली संघ. सुरुवातीला थोडासा अडखळत सुरुवात जरूर झाली होती, परंतु त्यानंतर मात्र चांगली बॅटिंग तुषार मोहंतीनं केली. पाठीमागच्या ओव्हरमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर जवळजवळ वेदांत असेल किंवा मयुरेश असेल आणि त्यानंतर रुणाल असेल या तिघांनी धाबा जमवण्याचा प्रयत्न केला आणि हेच करायचंय. 5 ओव्हर्समध्ये निदान 55च्या आसपास 60च्या आसपास ही धावसंख्या सुद्धा जाणं फार गरजेचं आहे. नवीन फलंदाज प्रणाल येतोय. चला थोडं स्पीडअप करा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मात्र केला होता. लेफ्ट आर्म बहुत विकेट गोलंदाजी करतोय. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर निघतात रोनक तांडेलच्या आणि इकडे मात्र डॉट बॉल येत असताना रुणाल आहे. पंचेचाळीस धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत कोटिवली संघाच्या. आणखीन एक चेंडू बाकी असेल. रोनक तांडेल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल पुढे दिला होता. इकडे मात्र पाहूया प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. बॉल समोर फ्लाइंग स्लिपकडे जात असताना कोणती धाव नाहीये. 4 षटकांचा खेळ समाप्त आणि आराध्यास 11 गोठिवली संघाची धावसंख्या 5 गडी बाद 45 धावा. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी असेल. हा ड्रोन व्ह्यू आपण पाहतोय या स्पर्धेचा एरियल व्ह्यू. सुंदर असं विहंगम दृश्य तुम्हाला पाहायला मिळतंय. नवी मुंबई नेरूळ लोकेशन आणि आजूबाजूला संपूर्ण नवी मुंबई विकसित शहर आणि रात्रीच्या वेळेचं हे विहंगम असं दृश्य आपल्या TV स्क्रीनवर PTC लाईव्हच्या माध्यमातून आमचे ड्रोन कॅमेरामन त्यांच्या माध्यमातून सुंदर असं हे दृश्य नजारा तुम्हाला दाखवला जातोय. नवी मुंबई शहराचा सुद्धा आजूबाजूला गजबजणारं हे शहर, स्वच्छ शहर म्हणून ज्या शहराकडे नेहमीच पाहिलं गेलंय आणि सुंदर असं या ठिकाणी दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. चेक. नेक्स्ट मॅच साठी मी शेवटचा कॉल असेल जय गणेश कुशल 11 सारसोळी त्यांच्या विरोधामध्ये संजय स्मृती सानपाडा या दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती असेल की इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी आमच्या मुख्य व्यासपीठावर संपर्क साधा. 5वं आणि अंतिम षटक असेल. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल तो गोलंदाज जयेश तांडेल. स्लॉगवरचं षटक आहे. पाहूया 45 धावा झाल्यात. इथून मात्र कुठपर्यंत ही टोटल गोटिवलीची जाईल. खासदार साहेब संजीवजी नाईक साहेबांना आपण पाहू शकता आपल्या TV स्क्रीनवर. फुल टॉस दिलाय. पहिलाच बॉल भिरकावून दिलाय. आकाशाला गबसणी घालणारा हा बुलंदी षटकार. सुपर स्ट्रोक होता. यावेळेस मात्र जयेशचं भव्य स्वागत केलंय. प्रणालच्या बॅटमधून आलेल्या षटकारानं मात्र
गोटिवली संघाचं अर्धशतक धाव फलकावर. 51 धावा कंप्लीट होत असताना 50 अप. एक्कावन्न धावा धावफलकावर. चांगल्या टोटल कडे आता मात्र वाटचाल करत असताना सध्याच्या घडीला पाहायला मिळते गोटिवली संघ. सुरुवात खराब झाली होती परंतु त्यानंतर मात्र संपूर्णपणे मधल्या फळीतील फलंदाजांनी हा डाव सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. फुल टॉस अगेन आणि पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. वाईड स्ट्रॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वरून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक षटकार. शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं आणि या स्लॉग ओव्हरच्या षटका सुरुवातीपासूनच आपल्याला मिळते. जयेश तांडेल थोडासा नाराज करतोय सगळ्या समर्थकांना. रुणाल मात्रे मात्र आक्रमक झालाय खेळपट्टीवर. इकडे थोडासा पाहायला गेलं तर मिस टायमिंग जरूर होता परंतु सर्कलच्या वरून निघालाय हा बॉल. बीट केले खेळाडूला कव्हर्सला आणि बॉल चाललाय तो डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4 धावांकरता. 2 षटकारानंतर मात्र आलाय हा चौकार. पहिल्याच 3 बॉलमध्ये 16 धावा तब्बल खर्च केल्यात. त्या गोलंदाज जयेश तांडेल थोडंसं टेन्शन वाढवतो या संघाचं. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. आता 8 बॉलमध्ये 26 धावांची खेळी साकारले. रुणाल मात्रे लढतोय गोटिवली टीम साठी. डाउन दी ग्राउंड. व्हाट ए शॉट. फॅब्युलस स्ट्रोक. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धक्का घे छक्का. सुपर बॅटिंग. पॉवर पॅक धमाका. रुणाल काय खेळतोय सध्याच्या घडीला. जयेश तांडेलवर मात्र हल्ला चढवलाय. एका पाठोपाठ एक चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर धाडतोय. स्वराज शून्यावर बाद झाला होता आणि सध्याच्या घडीला गोटिवली संघाची धावसंख्या तब्बल 67 धावा. 67 रन्स ऑन बोर्ड नाव. याच ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर तब्बल 22 धावा येत असताना डॉक्टर संजीवजी नाईक साहेब यांना आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर. नवी मुंबई चे सर्वात तरुण महापौर होण्याचा बहुमान मात्र ज्यांनी मिळवला. इकडे पाहूया ऑन साइडला टर्न केला हा बॉल. मिड विकेट कडे जात असताना पहिली धाव वेगानं. दुसऱ्याचा प्रयत्न मात्र केला जाईल आणि इकडे पाहावं लागेल. अंपायर सांगतात की तुम्हाला स्ट्राईक रोटेशन्स नसेल अशा पद्धतीनं. आजकाल सर्रासपणे या अनेक स्पर्धांमध्ये हा नियम आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळं तुम्हाला स्ट्राईक घ्यायची असेल तर एकाच वेळेला दोनही एंडनं खरं तर फलंदाजांनी आपापले क्रीज सोडणं फार गरजेचं आहे. आणि ही सिंगलच मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि स्कोर कार्डवर 68 धावा. नेक्स्ट मॅच जयेश तांडेल पुन्हा एकदा सज्ज होईल शेवटचा चेंडू घेऊन. आपल्या षटकामधील इकडून मात्र टार्गेट सेट होणार आहे. आराध्या 11 गोटिवली संघाचा. 68 धावा झाल्यात. संपूर्ण व्यासपीठ आपल्या टीव्ही स्क्रीनवर दाखवलं जाते. सुसज्ज असं या स्पर्धेचं हे व्यासपीठ डॉक्टर संजीवजी नाईक साहेबांना आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर. सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. यावेळेचा हा चेंडू इकडे मात्र मिस केलाय. डॉट बॉल येत असताना पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालंय. 5 षटकांचा खेळ संपलाय. आराध्या 11 गोठिवली संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 5 गडी बाद 68. आणि जाऊया पुन्हा एकदा मुख्य व्यासपीठाकडे. थँक्यू व्हेरी मच आदरणीय संजीवजी गणेश नाईक साहेब. भारत माता की जय. वंदे मंत्री चषक 2025. बसा 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 बसा. धनाजी शेठ बसा. माझ्यासोबत उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ सहकारी सूरजजी पाटील, धनाजी ठाकूर, गणेशजी भगत, रुपालीताई भगत, शेखरजी भोपी, हिराजी भोपी, रवी भगत, दीपक पाटील, श्रीकांत ठाकूर, संजय ठाकूर, म्हात्रे सर, चंद्रकांतजी ठाकूर, देवनाथ मडवी, हरिश्चंद्र भोपी, गोरक्षनाथ गांडाळ, दीपक खरटमल, अशोक गांडाळ, सौ विमलताई,
मिलिंदजी पाटील, विश्वास घरत, अंकुश ठाकूर. अंपायर उदय तांडेल, गुरुनाथ पाटील. समालोचक करणारे आमचे सहकारी विघ्नेश मडवी, दशरथ पाटील, दीपक पाटील, रोहित भोपी, राकेश तांडेल. या वनपंत्री चषकाचे आयोजक आमचे सहकारी अक्षयजी पाटील, स्वप्नीलजी पाटील, किस्मत भगत, संदेश ठाकूर. इकडे सर्व आयोजक मंडळी, बंधू भगिनी. खरोखरच या ठिकाणी जेव्हा येतो तेव्हा मला तो दिवस आठवतो की मला वाटतं सागर नाईक तेव्हा महापौर होते आणि तुम्ही सर्वांनी सभागृहामध्ये एक मोठा विषय समोर सभागृहात आणला आणि मला वाटतं त्यावेळेस आमच्या ताई होत्या सभागृहात त्यावेळेस. तुम्ही त्यावेळेस होत्या का? हां, तेव्हा तुम्ही बरोबर, तुम्ही त्याच्या अगोदरच्या ह्याच्यात नव्हते. मला वाटतं सूरज असणार त्यावेळेस, बरोबर ना? गिरीश, सूरज ही लोक सर्व त्यावेळेस असतील, असावीत. आणि एक चांगला उपक्रम या भागामध्ये व्हावा म्हणून इथले सर्व ग्रामस्थ, इथले सर्व सेक्टरमधील मंडळींनी मागणी केली आणि आज मला आनंद या गोष्टीचा होतो की एक सुंदर असं मैदान पण अपूर्ण दिसतंय ते मला. आत्ताच मी सिटी इंजिनियर आणि अतिरिक्त आयुक्त आरदवाड साहेबांच्या बरोबर बोललो. त्यांनी सांगितलं की गिरीशजी म्हात्रे, सूरजजी, किस्मत असतील, या ठिकाणी आमचे गणेशजी असतील, आमच्या ताई असतील, हे सर्व पाठपुरावा करून 1 करोडची फाईल आता टेंडरला आलेली आहे. पण 1 करोडमध्ये होतं आहे काय? काहीच होणार नाही. कमीत कमी 6 ते 7 कोटीचा खर्च इथे येईल तेव्हा हा स्टेडियम पूर्ण होईल. आणि मला असं वाटतं की आता जर वनमंत्री चषक घ्यायचं तर म्हटल्यानंतर ते आपलं तुम्ही मंत्री लावले ना, मग मंत्र्यांचं काय वजन पडणार का नाही? आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी दादांनी बोलायच्या अगोदरच, आता मला वाटतं दादा तर येतील ना, मग त्यांना जर सांगितलं की वनमंत्री चषकाला असं स्टेडियम आहे तर कसं काय व्हायचं आपल्याला? आणि म्हणून पुढच्या वर्षाच्या वनमंत्री दुसरं काय पहिलं वर्ष असं काय ते लिहिलं इथे, गणेश भाऊ दुसऱ्या वर्षाला इथे स्टेडियम असलं पाहिजे. आम्हाला माहीत नाही, ते स्टेडियम करायची जबाबदारी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. म्हणजे असं असतं मी बोललो म्हणजे लगे माझी जबाबदारी आहेच. जे वातावरण एक सुंदर असं स्टेडियम असलं पाहिजे ते मला दिसायला पाहिजे. आज या ठिकाणी दोन्ही संघ खूप चांगलं या ठिकाणी प्रदर्शन करत आहेत. कालच आपल्या भारतानं एक विश्वविक्रम केला. किती वर्षांनी जिंकलो आहे आपण? 17 वर्षांनी, 12 वर्षांनी, 12 वर्षांनी आपल्याला चॅम्पियन चषक आपल्याला मिळालं आहे. एक मोठा जल्लोषानं या ठिकाणी भारतानं हा विक्रम केलेला आहे आणि आज आपण दाखवून दिलेलं आहे की हा भारत संपूर्ण विश्वामध्ये नंबर 1 आहे. आणि त्याची सुरुवात अशा स्टेडियमवरून होत असते. नवी मुंबईमध्ये प्रत्येक गावाला, प्रत्येक भागाला एक चांगलं स्टेडियम असावं ही नाईक साहेबांची भूमिका गेल्या 15 वर्षापासून आपण बघतोय आणि ती आता साक्षात आपल्याला बघण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून सांगितलं की 1 करोडमध्ये काय होत नाही. गणेश असाच 1 करोडची गाडी घेऊन फिरतो नाही, मग घेऊन टाकू आपण मग. आणि म्हणून मला असं वाटतं की चांगलं स्टेडियम, आणि हे फक्त क्रिकेटचं स्टेडियम होता कामा नये, सर्व खेळांचं स्टेडियम या ठिकाणी असलं पाहिजे. इथे इंडोर स्टेडियम व्हावं, आउटडोर स्टेडियम व्हावं, अशा पद्धतीची एकंदरीत नियोजन असलं पाहिजे. भविष्यामध्ये नेरूळ आणि या परिसरातील लोकांना साजेसं असं क्रीडांगण मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करून हा चषक फारच छोटा आहे. एक 2-4 फूट अजून मोठा खेळायला पाहिजे होता. मला वाटतं तो घेऊन जायला टेम्पो लागेल, टेम्पो. तर जो कोण संघ या ठिकाणी हा प्राप्त करेल त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. थोडीशी गणेश भाऊ सूचना करतो की त्या स्पोर्ट्स काय स्प्लेंडर कुठली बाईक आहे ती TVS, तिच्यावर एक हेल्मेट दिलं पाहिजे. तर उद्या मला हेल्मेट दिसला पाहिजे त्याच्यावरती, जेणेकरून ज्याला कोणाला ती गाडी, ज्या स्पर्धकामध्ये ज्याला बेस्ट काय अवॉर्ड काहीतरी असेल ना, ते सर्वोत्कृष्ट काहीतरी अवॉर्ड असेल, तर त्याच्या सुरक्षिततेची सुद्धा जबाबदारी असली. आणि म्हणून तो उद्या त्याच्याबरोबर हेल्मेट लावा. आणि पुन्हा आयोजकांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की उत्कृष्ट असं आयोजन तुम्ही करताय. मी विघ्नेश आणि त्यांच्या सर्व टीमचं मी अभिनंदन करतो. भविष्यामध्ये तुमच्याकडून अशाच पद्धतीचे समालोचन आणि पूर्ण टीम ही अशीच पुढे जाईल
अशी आपल्या सर्वांना शुभेच्छा. मला इथे बोलवून आवर्जून इथे संधी दिल्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू व्हेरी मच. संजीवजी गणेशजी नाईक साहेब यांचं मार्गदर्शन आपण ऐकलं. थँक्यू व्हेरी मच. आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार आहे. सगळ्याच मान्यवरांचा आयोजन कमिटीच्या वतीने मी आभार मानतोय. आणि या वनमंत्री चषकासाठी आलेले सगळेच अतिथी आणि मान्यवर त्यांचं पुन्हा एकदा मी मनापासून आभार मानतोय. वनमंत्री चषक साहेब, हा चषक मोठा आहे. तुम्ही जरूर म्हटलं की हा चषक फार मोठा आहे, पण त्यापेक्षाही तितक्याच मोठ्या व्यक्तींचा त्यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आहे. त्यामुळेच हे चषक छोटं असणं बरोबर दिसणार नाही. वनमंत्री चषक म्हणजेच आमच्या हृदयातलं एक मोठं नेतृत्व, लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आहे. त्यामुळेच हे चषक मोठं असणं साहजिकच आहे. इतकं मोठं कार्य साहेबांचं आहे, तितकंच मोठं ही ट्रॉफी देखील आहे. त्यामुळेच आपली उपस्थिती देखील फार महत्त्वाची आहे. थँक्यू व्हेरी मच. सगळ्याच मान्यवरांचं मी मनपूर्वक आभार मानतोय. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी मी सारसोळी टीम आणि सानपाडा टीम चला रिपोर्टिंग करा आणि मॅचला ही गाडी गेल्यानंतर लगेचच सुरुवात करा. थँक्यू व्हेरी मच. सगळ्याच मान्यवरांचं मनपूर्वक आभार आहे. सन्माननीय माजी खासदार डॉक्टर संजीवजी गणेशजी नाईक साहेब, कमी वयात महापौर, कमी वयात खासदार आणि कमी वयात समाजकार्याचा ठसा उमटवणारे नाईक कुटुंबियातील शिलेदार आदरणीय संजीवजी गणेशजी नाईक साहेब, डॉक्टर संजीवजी गणेशजी नाईक साहेब यांना आपण पाहिलं, त्यांचं मनोगत ऐकलं. वनमंत्री चषकाच्या निमित्तानं त्यांची उपस्थिती आणि उद्घाटन सोहळा त्यांच्या शुभ हस्ते झाला. नेरुळ गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या सगळ्यांच्याच उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. पहिला सामना मैदानामध्ये रंगत असताना पाहायला मिळाला. स्क्रीनवर पाहू शकाल डॉक्टर संजीवजी गणेशजी नाईक साहेब आणि त्यांच्या या येण्याने या मंचाची खऱ्या अर्थानं पूर्तता झाली. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा तुमच्या शुभ हस्ते झाला, याबद्दल आयोजन कमिटीच्या वतीने श्री अक्षय पाटील असतील, श्री स्वप्नील पाटील असतील, श्री संदेशजी ठाकूर असतील आणि कृष्णदादा दादा भगत या सगळ्यांच्याच वतीने आणि नेरूळ गावाच्या वतीने आपलं मी मनपूर्वक आभार मानतोय. ओ टू कॉमेंटरी बॉक्स. धन्यवाद. तर सन्माननीय संजीवजी नाईक साहेबांचे या ठिकाणून प्रस्थान होतं. त्यांचं मनाच्या अंतकडापासून आपण आभार मानूयात. या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते उपस्थित राहिले आणि या खऱ्या अर्थानं या स्पर्धेचे चार चांद लावले या स्पर्धेला. त्यांचा मी मनाच्या अंतकडापासून हार्दिक असं आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांच्या समवेत आपण पाहतोय सन्माननीय सूरजजी पाटील साहेब, याच विभागामधील एक डॅशिंग नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे या संपूर्ण विभागामध्ये. अनेक मान्यवर. थँक्यू सो मच. दीपक पाटील सरांचा आवाज तुम्ही ऐकत होतात पहिल्या इनिंगमध्ये. दुसऱ्या मॅचच्या नाणेफेकीच्या कॉलकडे आपण जाणार आहोत. वनमंत्री चषक आणि पहिली रजनी आणि पहिल्या रजनीमधील ही सेकंड मॅच. एका बाजूला आपल्याला टीम पाहायला मिळणार आहे सानपाडा, त्यांच्या विरोधामध्ये कुशल जय गणेश 11 सारसोळे. दोन टीमच्या कॅप्टनला विनंती करतो, पण अजय पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. सारसोळे टीम कॅप्टन प्लीज विनंती करतोय. चंदन तलवार. तर मी विनंती करतोय सन्माननीय आदरणीय धनंजय ठाकूर साहेबांना की आपलं शुभ असते. चला तर गणेश भगत साहेबांना विनंती करतो आपलं शुभ असते. टॉस करायचा नेक्स्ट मॅचचा. एका बाजूला जय गणेश कुशल 11 सारसोळे टीमचा कॅप्टन आहे, दुसऱ्या बाजूला जय संजय स्मृती सानपाडा टीमचे कॅप्टन. एका बाजूला वनमंत्री आहे, दुसऱ्या बाजूला पालकमंत्री आहे. टॉस केला जाईल. गणेश भगत साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल होतोय. पालकमंत्री कॉल केला आणि पालकमंत्री हा आलेला आहे.
कुशल 11 जय गणेश सारसोळ टीमचा कॅप्टन आहे, टॉस जिंकला. कॅप्टन निर्णय काय असणार आहे? आम्ही क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. वनमंत्री चषक या मैदानावरती प्रथमतःच डे नाईट स्पर्धा आपण पाहतो. या मैदानावरती या अगोदर तुम्ही खेळलेले आहात. या मैदानावरती खेळत असताना किती एन्जॉय करता क्रिकेट आणि या स्पर्धेबद्दल काय सांगाल? आम्ही एन्जॉय तर खूप करतो आणि खेळायला खूप आनंद येतो कारण की सर्कल ग्राउंड आहे आणि खूप उत्तम प्रकारे आयोजन केलं आहे. खूप आवड खेळायला इथे. समोरचा संघ जय सानपाडा संघ आहे. रविवारच्या दिवसामध्ये तुमच्या मैदानावरती मेगा फायनलची मॅच देखील त्यांनी जिंकलेली आहे. लोकनेते चषकावरती त्यांनी नाव कोरलेलं आहे. चांगल्या फॉर्ममध्ये सध्या हा संघ. एकंदरीत या टीमच्या विरोधामध्ये काय रणनीती असणार आहे? तुम्ही त्यांचा खेळही पाहिलेला. आम्ही लास्ट काल परवा त्यांनी खूप चांगला प्रथम खेळ खेळून फायनलपर्यंत गेलते आणि खूप चांगल्या प्रकारे खेळतायत ते. आम्ही पण त्यांना कमीत कमी धावा करण्यामध्ये आम्ही रोखू आणि त्यांना एक चांगली मॅच करू. थँक्यू सो मच. हे होते चंदन तलवार. मी जातोय अजय पाटील यांच्याकडे. आणि त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय मी विनंती करतोय चिंतामणीजी म्हात्रे साहेब आपल्याला विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या. चिंतामणीजी म्हात्रे साहेब आपल्याला आम्ही विनंती करतोय आपण व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत आहे. अजय तुमच्याकडे येतो. नाणेफेकीचा कॉल जो आहे तो तुम्ही पराभूत झालेला आहेत. कुशल 11 जय गणेश सारसोळे रविवारच्या दिवसामध्ये सेमीफायनलची मॅच तुम्ही त्यांच्यासोबत खेळलेले आहात आणि ती मॅच खेळत असताना तिथे तुम्ही सामना जिंकला. या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा त्याच टीमच्या विरोधामध्ये तुमची पहिली मॅच आहे. प्रथमतः बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करत असताना किती धावसंख्येपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? आम्ही पहिले 45 ते 55 धावा करण्याचा नक्की प्रयत्न करू आणि मला वाटतं ते पण चांगले गेम खेळतात. कालचा प्रत्येक दिवस हा वेगळा असतो म्हणून वेगळ्या रणनीतीने खेळणार आज आम्ही. आणि एकंदरीत या मैदानाबद्दल आणि या वनमंत्री चषकाबद्दल काय सांगाल? प्रथमच नेरूळ नगरीमध्ये डे नाईटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये कमी स्पर्धा नाईटच्या पाहायला मिळतात. त्यामधली ही एक स्पर्धा. काय सांगाल प्रथम वर्ष या स्पर्धेचं? नक्कीच, कारण की नेरूळमध्ये पहिल्यांदा झालेली आहे आणि आयोजन तर बघा तुम्ही खूप छान आहे. ट्रॉफी पण खूप भारी आहे आणि बाईक पण ठेवलेली आहे आणि आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पुढच्या वर्षी भव्य होईल आणि खरंच धन्यवाद देतो मी त्यांना की अशी स्पर्धा नक्कीच पुढे चालू राहील. जय सानपाडा आता टीमकडे येतो. जय सानपाडा संघ जास्त प्रमाणामध्ये यंदाच्या हंगामध्ये खेळताना दिसलेला नाही आहे, परंतु ज्या वेळेस हा संघ खेळला आहे त्यावेळेस चांगली कामगिरी या टीमने केलेली आहे प्रत्येक टुर्नामेंटमध्ये. टीमच्या परफॉर्मन्सबद्दल काय सांगाल? नुकतीच तुम्ही लोकनेता चषकाच्या मेगा फायनलमध्ये देखील दाखल झाले होतात. काय सांगाल टीम परफॉर्मन्सबद्दल? टीममध्ये आता मेन म्हणजे प्रमोद पाटील आमचा जो कर्णधार आहे तो थोडा इंजरी आहे आणि तो खेळत नाही आहे आणि तुम्हाला देखील माहिती आहे की सिनियर खेळाडू खूप महत्त्वाचा असतो आणि त्याची कमी तर आम्हाला नक्कीच कमी पडते आणि ओमकारसारखे नवीन टॅलेंटेड खेळाडू आहेत ते त्यांचा परफॉर्मन्स चांगला देतात आणि मला वाटते नक्कीच या स्पर्धेत आम्ही आमची छाप ठेवू आणि आम्ही मॅच नक्कीच जिंकण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. हे होते सानपाडा टीमचे अजय पाटील. टॉस जिंकला जय गणेश कुशल 11 सारसोल टीमचा कॅप्टनने आणि त्यांनी निर्णय घेतला की आम्ही प्रथमतः गोलंदाजी करू आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं गेलं आहे जय संजय स्मृती सानपाडा या टीमला. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, तिथे तुम्हाला आवाज ऐकायला मिळणार आहे नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा गोड आवाज विघ्नेशजी मडवी सरांचा. थँक्यू व्हेरी मच रोहित भुगे. थँक्यू व्हेरी मच दीपक पाटील सर. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. वनमंत्री चषक 2025 हा भव्य दिव्य सोहळा या स्पर्धेच्या निमित्तानं जयवंत पाटील साहेबांचं आगमन झालं आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. चिंतामणी म्हात्रे साहेब उपस्थित आहेत, विकी म्हात्रे साहेब उपस्थित आहेत, सुधीर म्हात्रे साहेब उपस्थित आहेत. या सगळ्याच मान्यवरांचं हार्दिक स्वागत केलं जात आहे. आदरणीय वनमंत्री, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री, नवी मुंबई ठाणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री आणि ऐरोली विधानसभा आमदार सन्माननीय संदीपजी गणेशजी नाईक साहेब यांच्या सन्मानार्थ या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळते. स्क्रीनवर पाहू शकाल विकी म्हात्रे सर असतील, सुधीर म्हात्रे सर असतील आणि किस्मतदादा भगत या स्पर्धेचे आयोजक. विकी म्हात्रे यांच्याबद्दल म्हणायचं तर 4141 हे जे रिसॉर्ट आहे त्याचे प्रोपरायटर आहेत. सुधीर म्हात्रे यांच्याबद्दल सांगायचं तर उज्ज्वला डेकोरेटर्स हे नवी मुंबईतील वन ऑफ द बेस्ट डेकोरेटर्स म्हणून त्यांची ओळख आहे आणि आज किस्मतदादा भगत यांचे परम मित्र आहेत आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. 4 वर 1 गडी बाद पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. हर्षन पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आलाय
आणि आदेश तांडेल आणि निखिल पाटील अशी जोडी मैदानाच्या पाहायला मिळते. जयेश तांडेल मात्र बाद होत असताना पाहायला मिळाला. पहिला धक्का लागलाय. धावांचा विचार केला तर 4 धावा धाव फलकावर लागलेत आणि 68 धावांचं टार्गेट उभं केलं गेलंय. 5 ओव्हरचा सामना आहे. पहिला सामना मैदानामध्ये रंगत असताना हर्षन भगवान पाटील पहिलाच बॉल स्लॉक करण्याचा प्रयत्न करत असताना मात्र प्लेन मिस टॉट बॉलची सांगता होतीये. निखिल दशरथ पाटील जे दिग्गज समालोचक आहेत, दशरथ पाटील साहेब त्यांचे सुपुत्र आहेत निखिल पाटील आपल्याला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. आलेल्या सर्वांचं सहर्ष स्वागत केलं जात आहे. अतिशय देखणी स्पर्धा वनमंत्री चषक आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांच्या सन्मानार्थ या स्पर्धेचं आयोजन. आजची पहिली रजनी, पहिलीच लढत मैदानामध्ये रंगत असताना गोठिवली 11 गोठिवली वर्सेस सुमित कुमार अँड कंपनी करावे. बॅटिंग करत असताना करावे टीम 4 वर 1 गडी बाद अशी धावसंख्या धाव फलकावर लागलीत. स्ट्राईक एंडवर निखिल पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. 68 धावांचं टार्गेट आहे. सुरुवात देखील खडतड झाली होती. ज्याप्रमाणे गोठिवली टीम बॅटिंगसाठी उतरली होती. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिले तर 4च धावा आल्या होत्या आणि 2 धक्के दिले होते. इथे देखील फटका चांगला आहे. थ्रू द कव्हर लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय. अलॉंग द कार्पेट चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे. निखिल दशरथ पाटीलच्या बॅटमधून येतोय पहिला क्रॅकिंग चौकार. बॅकफुटला येऊन खूप चांगला स्ट्रोक लगावला जातोय. थ्रू द कव्हर चेंडू फरार होईल सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. अशी सुरुवात झाली होती गोठिवली टीमची, पण त्यानंतर डाव सावरला. रुणाल म्हात्रेने 33 धावांची झंझावात खेळ केली आणि शेवटच्या ओव्हरमध्ये जर पाहिले तर अक्षरशः तुटून पडला होता. तब्बल 23 धावा खर्च केले होते जयेश तांडेलने. त्यामुळेच धावसंख्येला आकार आला. षटक क्रमांक 2. अगोटपाचा बॉल टॉप एज लागलाय. फाईन लेग रिझर्व मध्ये तुषार मोहंती पाहायला मिळतील. झेल पकडला जातोय. आणखीन एक विकेटचं पतन. निखिल पाटीलला परतावा लागेल. धक्का क्रमांक 2 लागतोय सुमित कुमार अँड कंपनी करावे टीमला. फलंदाज बाद. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं जाईल कशा पद्धतीने हर्षन पाटीलचा हा बॉल आहे. वेगवान चेंडू आहे. पुल करण्याचा प्रयत्न केला होता. टॉप एज लागली होती आणि शॉट फाईन लेग रिजन मध्ये तुषार मोहंतीच्या हातात चेंडू विसावतोय. धक्का क्रमांक 2. 8 वर 2 गडी बाद अशी खराब सुरुवात टीम सुमित कुमार अँड कंपनी. उर्वरित 21 बॉलचा खेळ बाकी आहे. 21 बॉल मध्ये 61 धावांची आवश्यकता आहे. स्क्रीनवर पाहू शकाल पीटीसीच्या माध्यमातून. आदरणीय प्रवीण म्हात्रे साहेब, प्रवीण एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर, त्यांचं देखील सरस स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. आदरणीय सुनील पाटील साहेब देखील उपस्थित आहेत आणि प्रवीण म्हात्रे साहेबांना विनंती करतो की मंचावर या. अनुप पाटील आपण देखील मंचावर या. आपलं देखील सरस स्वागत आहे. नवी मुंबई प्रीमियर लीग आणि नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचे सध्याच्या घडीला जे काही नियमावली आहेत, खेळाडू निवड आहेत, या गोष्टींची पाहणी केली जाते अनुप पाटील यांच्या माध्यमातून. अनुप पाटील आपण देखील मंचावर या. त्या दरम्यान आणखीन एक डॉट बॉल. हर्षन पाटील चांगल्या रिदम मध्ये. कालच चिरणेची स्पर्धा गाजवली या टीमने. विजेतेपद भूषवलं आणि लगेचच वनमंत्री चषक या स्पर्धेसाठी आज मैदानामध्ये दाखल झाला. इथे ऑन दी अप खेळलाय. फटका फसलाय. चेंडू जातोय डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे मयुरेश दिगंबर पाटील. आपल्याला पाहायला काय घडलंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना काय आणि फलंदाजाला परतावा लागेल. अति घाई संकटात नाही. फलंदाजाला परतावा लागेल. आदेश तांडेलची विकेट फार इम्पॉर्टंट होती. या क्षणाला आदेश तांडेलची विकेट फार महत्वाची होती. थ्रो केला गेला होता आणि हर्षन पाटीलचं खूप चांगलं कलेक्शन. काय टेलिकास्ट केलंय पीटीसी. वा बाई वा केडी. खूप चांगलं टेलिकास्ट. पनवेल टेनिस क्रिकेट जे सध्याच्या घडीला चर्चेत आहे. वनमंत्री चषक 2025चा टेलिकास्ट केला जातोय. मुख्य व्यासपीठ पाहू शकाल. VIP डाईस. त्या डाईसवर आपण सुनील पाटील जे सारसोडी गावातील समाजसेवक आहेत त्यांची ओळख जर पाहिली तर क्रिकेटचे भरपूर चाहते आहेत. किस्मतदादा भगत आपण पाहू शकाल. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक. सुधीरदादा म्हात्रे जे उज्ज्वला डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर आहेत आणि आदरणीय विकास म्हात्रे
जे 414 एंटरप्राइजेसचे देखील प्रोप्रायटर आहेत, उद्योजक आणि क्रिकेटचे चाहते. हर्षन पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. दीपेश पाटील, विपुल भोईर बॉल सोडून दिलाय, लाईन मिस केली आहे. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय गुरुनाथ पाटील यांच्या वतीने आणि 1 धावानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या आकड्यावर. 10 धावा 3 गडी बाद अशी धावसंख्या सध्याच्या घडीला सुरू आहे. टीम अडचणीमध्ये आहे, टीम संकटामध्ये आहे. धावा कराव्या लागतील, धावांसाठी धाव करावा लागेल. संघर्षाची लढाई सुरू आहे करावे टीमची. करावे टीमचा विचार केला तर रायगड परिसरामध्ये अनेक स्पर्धा खेळतो. फटका चांगला आहे, टायमिंग पाहावा लागेल. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. विपुल भोईरच्या बॅट मधून येतोय एक लाजबाब धमाकेदार मस्ट नीडेड षटकार. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 3 गडी बाद 16 धावा. जय माता दी ग्रुप यांच्या वतीने जर विपुल भोईरने 3 बॉलमध्ये 3 षटकार लगवले तर तब्बल 3000चा कॅश प्राइज दिला जाईल. अतिशय देखणी स्पर्धा. वनमंत्री चषक या स्पर्धेची चर्चा सध्याच्या घडीला सुरू आहे आणि आज जर पाहिलं तर या स्पर्धेचा पहिला दिवस, पहिली रजनी. तब्बल 2 लाखाचं प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 1 लाख, द्वितीय पारितोषिक 50,000. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षण, मालिकावीरसाठी एक मोटर बाईक असेल. आकर्षक पारितोषिक. आज जर पाहिलं तर पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी येणाऱ्या प्रत्येक संघाला मोहित करेल, कारण की इतकी महाकाय ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते वनमंत्री चषक या स्पर्धेमध्ये. अप्रतिम असं आयोजन, खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल संपूर्ण आयोजन कमिटीचं देखील. चला गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. मॉनिटर थोडंसं कमी कर. हॅलो. तर स्वराज प्रल्हाद म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. षटक क्रमांक 3 घेऊन येतोय. केंद्रीय मंत्री चषक या स्पर्धेमध्ये 6 बॉलमध्ये 6 षटकार मारण्याचा किमया त्यांनी केली होती, पण या मॅच मध्ये तो 0वर परतला होता. क्रिकेट हाच खेळ आहे. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर आणि व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. व्हाईट बॉलच्या साहाय्याने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 17. बघा रेलिंगच्या आतमध्ये जे प्रेक्षक बसलेले असतील त्यांना विनंती करतोय कोणीही रेलिंगच्या आतमध्ये प्रेक्षक बसणार आहे याची काळजी घ्या, ही विनंती केली जाते. इथे फटका चांगला आहे, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज आपण पाहू शकाल दीपेश पाटीलच्या बॅट मधून येतोय धमाका चेंडू सीमारेषा पार षटकार. व्हॉट अ शॉट. बॅटचं स्विच साऊंड इज सीमारेषे पलीकडे. लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय. दीपेश पाटील आता रंगात आलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता, वेगाचं उत्तर वेगाने दिलंय दीपेश पाटील आणि फेकून दिलाय सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 23-23 या आकड्यावर. पहिलाच बॉल फेस करत असताना दीपेश पाटील लगवत असताना षटकार. पीटीसीच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे. बघा मागच्या इनिंग मध्ये 2 ओव्हर आणि 1 बॉल च्या समाप्तीमध्ये गोठवली टीम 22 वर 3 गडी बाद होते आणि ती स्थिती आता 23 वर 3 गडी बाद आहेत. म्हणजे सिच्युएशन सेम आहे, पण शेवटच्या ओव्हर मध्ये जी आक्रमकता धारण केली होती स्वराज रुणाल म्हात्रेने ती आक्रमकता धारण करावी लागेल. चेंज ऑफ पेस कधी परिवर्तन केले गेले. व्हाईट बॉलचा इशारा, लाईन मिस केली. गोलंदाजाच्या माध्यमातून उदय तांडील सरांचा इशारा येतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत असताना मात्र बॉल पडल्यानंतर बाहेर निघाला. बॉल आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. लाईन मिस केली, अंपायरने दंडित केले गेले. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. बघा अंपायर कधीही रिव्ह्यू घेऊ शकतील, पण कुठलाही खेळाडू रिव्ह्यू घेणार नाही. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. व्हाईट बॉलच्या साहाय्याने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 24 या आकड्यावर. 24 धावा फलकावर लागलेत. 68 धावांचं टार्गेट आहे. तिसरं षटक मार्गस्थ असताना 17 बॉल 45 धावा. मॅच ऑन आहे.
15ची सरासरी राखायची आहे सुमित कुमार अँड कंपनी टीमला या मॅच मध्ये धावा कराव्या लागतील. वेगवान चेंडू पुन्हा एकदा आपण पाहू शकाल कमी गतीचा चेंडू पाहायला मिळाला. फिंगर रोल केले गेलेत. स्वराज म्हात्रे अगदी मातबर खेळाडू आहे. अगदी कमी वयात या खेळाडूने देखील आपल्या नावाचा ठसा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये उमटवलाय. ज्या खेळाडूने सातत्याने आपल्या गोलंदाजी आपल्या फलंदाजी आपल्या क्षेत्ररक्षणाने या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा डणका पिटलाय त्याचं नाव आहे स्वराज प्रल्हाद म्हात्रे. खुलवा टप्प्याचा चेंडू आहे कव्हर रिजन मध्ये एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बंदुकीच्या गोळीप्रमाणे चेंडू होईल फरार. दीपेश पाटीलच्या बॅट मधून येतोय आणखीन एक लाजवाब स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार चौकार. मग टीमसाठी रिव्ह्यू असेल अवेलेबल फक्त एक आणि तो फक्त बीमर साठी असेल. लक्षात घ्या प्रत्येक टीमसाठी एक बीमर आपण एक रिव्ह्यू असेल तो बीमर साठीच तुम्ही घेऊ शकता. याची देखील नोंद घ्या. चला चौकार आलाय. चौकाराने टीमची धावसंख्या 28 आकड्यावर 28 लॉस ऑफ 3 विकेट. पुन्हा एकदा फिंगर रोल पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस गती परिवर्तन केलं गेलंय. आता गतीने नाही तर मतीने बीट केलाय बॅट्समनला स्वराज प्रल्हाद म्हात्रे. ह्या ओव्हरमध्ये जर विचार केला तर आतापर्यंत धावा खर्च केलेत 12 आणि टीमची धावसंख्या 28 आकड्यावर 28 धावा. धाव फलकावर लागलेत. 68 धावांचं टार्गेट आहे. अजूनही तर पाहिलं तर 40 धावा कराव्या लागतील. 41 धावा करायचे आहेत. 69चं टार्गेट आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू आहे. अंपायरने बोट आकाशाकडे. फलंदाजाला परतावा लागेल. जो घातक ठरत होता दीपेश पाटील त्याला परतावा लागेल. धक्का क्रमांक 4 लागतोय सुमित कुमार अँड कंपनी संघाला. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल. अगदी यशांच्या मधोमध सापडला फ्लम LBW. अंपायर उदय तांडेल सरांचा इशारा येतोय OUT फलंदाज बाद. कमबॅक वापसी केली आहे. षटक क्रमांक इथे 3रं मार्गस्थ असताना टीमची धावसंख्या 28. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय मिस्टर अलंकार तांडेल मॅक्सवेल म्हणून ज्या खेळाडूला रायगड क्रिकेटमध्ये संबोधलं जातं आणि भरपूर चांगलं क्रिकेट या खेळाडूने देखील खेळले. अनेक क्रुशियल मुवमेंटमध्ये अनेक अशा अडचणीच्या ठिकाणी मात्र बॅटिंग करण्यासाठी अलंकार तांडेल हा खेळाडू जाणला जातोय. सध्याच्या घडीला 30+ क्रिकेट गाजवतोय. अर्धशतक देखील नुकतंच त्यांनी झळकावलं गेलं. अनेक स्पर्धा गाजवल्यात. अलंकार तांडेल क्षमता आहे ॲबिलिटी आहे. आता हा खेळ दाखवावा लागेल. आता इक्वेशन जर पाहिले तर 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये करायचे 41 धावा. आपल्या मुख्य स्क्रीनवर देखील पाहू शकाल. अगदी बाउंड्री लगत ज्या स्क्रीन आहेत इथे पहिलाच बॉल अगदी ऑफस्टंपवर मारा ठेवला जाईल. डॉट बॉलची सांगता होते. शेवटच्या 3 बॉलवर कुठलीही धाव येत नसताना षटक क्रमांक संपले गेले. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 28. 4 गडी बाद. बघा मॅच स्पीडअप करावा. बघा तुमच्याकडे वेळ कमी आहे गोठिवली टीम त्यासाठी तुम्हाला स्पीडअप करावा लागेल. स्क्रीनवर पाहू शकाल 12 बॉल 41 धावा. गोठिवली टीम येथे गोलंदाजी करत असताना करावे टीमला आता खरो या मरो या स्थितीमध्ये आता आक्रमण करावं लागेल. अटॅक करावा लागेल. पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग करावं लागेल. पण कौतुक करेल स्वराज म्हात्रेचं. त्याच्या 2 षटकांच्या स्पेलमध्ये फक्त 16 धावा खर्च केल्या आणि जर पाहिले तर आपण या स्पेलमध्ये पाहिलं तर स्वराज म्हात्रेने 2 गडी बाद केले 16 धावा खर्च केलेत. हर्षनच्या षटकामध्ये 12 धावा खर्च झाल्या आणि 1 गडी बाद केलेत. आता गोलंदाजी ट्रॅकवर हितेश पाटील या गोठुली गावातील एक युवा गोलंदाज म्हणून सध्याच्या घडीला चर्चेत आहे. चांगली गोलंदाजी आपल्या टीमसाठी केली आहे. शेवटचे 4 मिनिटं शिल्लक आहेत. 4 मिनिटांमध्ये तुम्हाला ही ओव्हर कंप्लीट करायची आहे. लक्षात घ्या टीम गोठिवली. पहिलाच बॉल पडल्यानंतर बाहेर निघालाय. डॉट बॉलची सांगता होत असताना डॉट बॉल प्रेशरमध्ये आणेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. प्रत्येक डॉट बॉल विजयापासून वंचित ठेवेल. प्रत्येक डॉट बॉल इथे तुम्हाला इक्वेशन मध्ये भरपूर मागे घेऊन जाईल. हे आहे क्रिकेट. आराध्य 11 गोठिवली टीम मैदानामध्ये खेळत असताना चेंडू जातोय षटकावर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. सिंगलच मिळते 1 धावाने. टीमची धावसंख्या 29.
म्हणजे 5 बॉलमध्ये सिंगल धाव आली. खराब क्रिकेट म्हणावं लागेल, धावा कराव्या लागतील. ज्यावेळेस आपण मोठ्या टार्गेटचा पाठलाग करतो ना त्यावेळेस तुम्हाला मोठमोठे फटके खेळणे देखील गरजेचं आहे. या स्पर्धेचं वैशिष्ट्य आपण पाहू शकाल, बाउंड्री लगत देखील स्क्रीन आहे. त्या स्क्रीनवर इक्वेशन 40 धावा 10 बॉलमध्ये पाहिजेत हे देखील तुम्हाला पाहायला मिळेल. आणि पहिल्यांदाच नवी मुंबईमध्ये अशा संकल्पना राबवली, त्याचं देखील कौतुक करतोय. पुन्हा एकदा प्लेन मिस, लाजबाब चेंडू पाहायला मिळते. हितेश पाटील इम्प्रेसिव्ह कामगिरी करत असताना या मॅचमध्ये पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर सिंगल, तिसऱ्या बॉलवर देखील डॉट बॉलची सांगता होतीये. 9 मध्ये 40 करायचे आहेत. मॅच मध्ये पकड निर्माण केली आहे. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होत्या. हे डॉट बॉलचे पर्सेंटेज आहेत ते कुठेतरी करावे टीमला घातक म्हणून ठरतील. मुख्य व्यासपीठावर पाहू शकाल सगळेच मान्यवर. वनमंत्री चषक 2025 हा भव्य दिव्य सोहळा नेरुळ गावच्या या भूमीवर चाललेला क्रिकेटचा घमासान. कोलबट टप्प्याचा चेंडू आहे, सिंगलच मिळेल. एका धावावर समाधान मानावं लागेल. एक्के दुक्केने ही मॅच बनणार नाही, त्यासाठी मोठमोठे फटके खेळावे लागतील. अप्रतिम असं आयोजन. खऱ्या अर्थानं सगळ्याच आयोजकांचं मी कौतुक करतोय. ज्या पद्धतीने या स्पर्धेची संकल्पना राबवली. वनमंत्री चषक, या वनमंत्री चषकाचं हे पहिलं पर्व आपल्याला पाहायला मिळतोय. आदरणीय रमेश भगत साहेबांचं आगमन झालंय, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम, आपलं सहर्ष स्वागत आहे. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 31 आकड्यावर 31. 7 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 7 मध्ये 38 धावा करायचे आहेत. विपुल भोईर येथे देखील अगदी ब्लाइंड स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा चांगलं षटक मारावं लागेल. षटक क्रमांक सबलं गेलंय 4थं. या षटकामध्ये हितेश पाटीलने फक्त 3 धावा खर्च केल्यात. अप्रतिम गोलंदाजी म्हणावं लागेल. आणि आता इक्वेशन जर पाहिलं तर 4 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 31 वर 4 गडी बाद. आता इक्वेशन आहे 6 बॉल आणि 6 मध्ये करायचे 38 धावा करावे टीमला. या 38 धावा कराव्या लागतील. आलेल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. वनमंत्री चषक 2025 हा भव्य दिव्य सोहळा. नवी आपण जर पाहिलं तर नेरुळ बॉक्स प्रीमियर लीगचे खजिनदार ट्रेझरर विकास त्रिकोणी साहेबांचं आगमन झालं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. नुकतंच कालच संपन्न झाली. अगदी आमचे हर्षद मडवी, आमचे प्रमुख आयोजक विघ्नेश मडवी देखील संघ मालक आपल्याला पाहायला मिळाले. चांगली स्पर्धा नेरुळ बॉक्स प्रीमियर लीग्स काल संपन्न झाली आणि ती स्पर्धा देखील चर्चेत राहिली. चला मॅचच्या दिशेने जाऊया. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये करायचे 38 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय रुणाल नारायण म्हात्रे. नारायण म्हात्रे यांचा सुपुत्र आहे. अनेक वर्ष क्रिकेटची सेवा केली नारायण म्हात्रे यांनी. चला मॅचच्या दिशेने जाऊया. आपण पाहू शकाल 6 बॉलमध्ये 38 धावांची आवश्यकता आहे. इथे बॅटची एज, मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न करत असताना मात्र कुठेतरी मिस झालाय. डॉट बॉलची सांगता होतीये. हे डॉट बॉल मात्र करावे टीमला घातक ठरतील. नारायण म्हात्रे यांना विनंती करतोय की आपण मंचावर या. एक लेजंड खेळाडू आहेत, आमचे परम मित्र आहेत नारायण म्हात्रे साहेब. गोठुली गावातील एक अनुभवी खेळाडू. यावेळेस फटका चांगला आहे. चेंडू जातोय ऑफ ड्राय केला जातोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळतीये. औपचारिकता राहिली आहे या मॅच मध्ये. आता काही विशेष राहिलं नाही कारण की 4 बॉलमध्ये आता 37 धावांची आवश्यकता आहे. काय गोलंदाजी झाली अडचणीचा जर पाहिले तर पहिले 2 षटक फार स्ट्रगल केला गोठुली टीमने आणि विकेट प्राप्त झाली. त्यानंतर कुठेतरी रुणाल म्हात्रेची झंझावत खेळी पाहायला मिळाली. या टप्प्याच्या बॉलवर प्रहार केला जातोय. चेंडू जातोय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रीजन मध्ये सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय विपुल भोईरच्या माध्यमातून. आता वेळ गेल्यानंतर हे फटके तुम्हाला विजय मिळवून देणार नाही. म्हणूनच म्हटलं जातं की योग्य वेळी योग्य पत्ते काढणं गरजेचं असतं.
वेग गेल्यानंतर हुकमाचा एक्का देखील वाया जातो, तसंच आता हे षटकार वाया जातील. चला मॅचच्या दिशेने जाऊया. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. अकोट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा भिरकावलाय. चेंडू जातोय सीमारेषी पल्लीकडे. 6 धावांसाठी आणखीन एक लाजबाब षटकार लगवला जातो. जय माता दी ग्रुप पुढून 3000चा कॅश प्राइज दिलं जाईल जर 3 बॉल मध्ये 3 षटकार लगवले तर. 2 षटकार आतापर्यंत पाहायला मिळाले. बघा ही मॅच संपल्या लगेचच विनिंग टॉस विन असलेल्या टीमने लगेचच मैदानाचा दावा घ्यायचा आहे. सासवडी टीम आपण लगेचच टीम मीटिंग करून घ्या आणि खेळाडू कक्ष आहे तो खेळाडू कक्ष खाली केला जाईल आणि प्रमुख जे या मॅच मध्ये खेळणारे 2 संघ आहेत ते 2 संघ मात्र त्या खेळाडू कक्षामध्ये बसतील याची नोंद घ्या. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 मध्ये 25 अजूनही करायचे आहेत. पहिला सामना अगदी विजयाच्या उंबरठ्यावर टीम आराध्य 11 गोठिवली 11 गोठिवली दरम्यान पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक लगवला जातोय. लगातारचे 3 बॉलवर 3 षटकार विपुल भोईरच्या बॅट मधून येतोय. अगदी मॅच जरी जिंकू शकला नाही तरी देखील एंटरटेन करणारी ही इनिंग. व्हॉट अ बॅटिंग. हे षटकार खऱ्या अर्थानं अगोदरच्या ओव्हरमध्ये किंवा अगोदरच्या बॉलवर येणं गरजेचं होतं, पण आता मात्र वेग गेल्यानंतर हे षटकार कुठल्याही कामी येणार नाही. शेवटचा बॉल आहे आणि या बॉलवर मात्र विकेटचं पतन होत असताना हा सामना आपल्या नावी करतोय. तब्बल 18 धावाने आराध्य 11 गोठिवली टीमने हा सामना आपल्या नावे केलाय. वेलप्लेड टीम आराध्य 11 गोठिवली आणि हार्डलक सुमित कुमार अँड कंपनी आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार. चला लगेचच फिल्डिंग सजवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे आणि दोन्ही टीम एकमेकांना हस्तांदोलन करतील याची नोंद घ्या. थँक्यू व्हेरी मच. खऱ्या अर्थानं वनमंत्री चषकाचा मंच आज सध्या सगळ्यांच्या चर्चेत आहे, कारण की भला मोठा मंच आहे, भलं मोठं आयोजन आहे. पण या मंचावर उपस्थित असलेले सुधीर म्हात्रे जे उज्ज्वला डेकोरेटर्सचे प्रोपरायटर आहेत त्यांचं भरपूर योगदान राहिलं आहे आणि त्यांचा या स्पर्धेसाठी भरपूर मोलाचा वाटा आहे. चला आपण सन्मानाकडे वळूया. सन्मान करूया आपण मुख्य अतिथी मान्यवरांचा. त्यांचा सन्मान या मंचावर केला जातोय. सर्वात आधी आपण 4141 चे प्रोपरायटर आदरणीय विकास म्हात्रे साहेबांचा सन्मान या मंचावर केले जाईल. चला उर्टू रोहित बोपी सर. धन्यवाद. चला सन्माननीय आदरणीय अरविंददा ठाकूर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते विकासजी म्हात्रे साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा. या स्पर्धेच्या निमित्ताने अरविंददा ठाकूर यांच्या शुभ हस्ते वनमंत्री चषकामध्ये विकासजी म्हात्रे साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. माईची शाल प्रेमाचं प्रतिपुष्पगुच्छ देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. वनमंत्री चषकामध्ये आपलं पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करतोय. त्यानंतर मी विनंती करतोय निखिलजी ठाकूर यांना आपल्याला विनंती करतोय की सन्माननीय आदरणीय चिंतामणीजी म्हात्रे साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे स्पर्धेच्या निमित्ताने. निखिलजी ठाकूर यांना विनंती करतोय की आपलं शुभ असते चिंतामणीजी म्हात्रे साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. वनमंत्री चषकाच्या निमित्ताने त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. सारसोळी टीम प्लीज विनंती करतोय मैदानाच्या आतमध्ये आपण जायचं आहे. फिल्डिंग सजवून घ्यायची. निखिलदादा ठाकूर यांच्या शुभ हस्ते चिंतामणीजी म्हात्रे साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातो. आमच्या पीटीसीची टेक्निकल टीम. त्यानंतर पुन्हा एकदा विनंती करतो अरविंददा ठाकूर यांना की सन्माननीय आदरणीय सुधीरजी म्हात्रे साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. सुधीरजी म्हात्रे साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने वनमंत्री चषकामध्ये सुधीरजी म्हात्रे साहेब आपलंही आम्ही सरचे स्वागत करतोय. उज्ज्वला